कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक. सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो. पहिल्याच पावसात पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. त्याच्या निषेधार्थ मांजरी रस्त्यावर साचलेल्या पाण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं होडी चालवून आंदोलन. गोव्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी. मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती. अनेक घरांमध्ये बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापारी आणि सामान्य नागरिक हवालदिल. नाशिकच्या निफाडमधील शिवडी रेल्वे पुलाखाली पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत. पुण्यात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरात रस्त्यावर पाणी. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. साचलेल्या पाण्यातून नेलेल्या अनेक गाड्याही बंद. पुण्याच्या पद्मावती परिसरातील इमारतीखालची माती खचली. इमारतीतील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण. पिंपरी चिंचवडमध्ये पावसामुळे 15 ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना. झाड कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी गाड्यांचं नुकसान. वाहतुकीचाही खोळंबा. 2 ठिकाणी सखल भागातही पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईतील पवई जालुवा विहार परिसरात झाड कोसळलं. झाडाखालून जाणारे 2 जखमी. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. रावणवाडी या निसर्ग पर्यटन स्थळी 500हून अधिक महाकाय वृक्ष कोसळल्याची घटना. पर्यटकांची संख्या कमी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांवरचं छत उडालं. जीवनावश्यक वस्तूंचं देखील नुकसान. नालासोपारा पूर्वेतील आचोळ्यात साई सिमरन इमारतीमध्ये सदनिकेचा स्लॅब कोसळला. अडकलेल्या दोघांना अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढलं. या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर. नाशिकमधील मनमाड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. मान्सूनपूर्व पावसानं नदी नाल्यातील पाणी पंचगंगा नदीपात्रात. त्यामुळे पंचगंगा नदी फेसाळली. नदीतल्या जलचरांना धोका निर्माण. नाशिकमध्ये अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासाच्या प्रवासानंतर गटाराचं पाणी थेट गोदावरी नदीपात्रात जात असल्याचं चित्र. करोडो रुपये खर्च करून राबवलेली भुयारी गटारी योजना यामुळे पोल झाल्यामुळे गोदाप्रेमींकडून नाराजी व्यक्त. केमिकलयुक्त रसायन आणि घरगुती सांडपाण्यामुळे भिवंडीतील कामवारी नदी जलपर्णींच्या विळख्यात. जलपर्णींमुळे नदीचा प्रवाह मंदावल्यानं पावसाळ्यामध्ये पूर येण्याची शक्यता. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. पवनी तालुक्यातील पहिला परिसराला पावसाचा सर्वाधिक फटका. कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट. सिंधुदुर्गात मागील 14 ते 15 तासांपासून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम. अनेक पर्यटकांना रात्र अंधारात काढावी लागल्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी. पहिल्याच पावसात व्यवस्थेची दाणादाण. साकीनाका मेट्रो स्थानकाच्या खालील नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं नीट नालेसफाई न झाल्यानं घाटकोपरच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर 4 ते 5 फूट नाल्याचं पाणी. नाल्याच्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली. मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह महापालिकेच्या इतरही अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.